यावर्षी राज्यामध्ये सरासरीपेक्षा जास्त उष्णतेच्या झळा सोसाव्या लागतात आणि यंदा महाराष्ट्र जास्त तापणार असल्याची माहिती आणि त्यामुळे नागरिकांना काळजी घ्या असं आवाहन करण्यात येत आहे। मार्च, एप्रिल आणि मे मध्ये सरासरी जास्त तापमान असणार असा इशारा सुद्धा हवामान खात्याने दिलाय। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट सुद्धा जारी करण्यात आलाय। तर उष्णता वाढलेली आहे आणि त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। ही दोन दृश्य सरासरीपेक्षा राज्यामध्ये जास्त उष्णता जाणवू लागली आहे पुण्यामधून आणि इकडे सिंधुदुर्गमध्ये सुद्धा उष्णतेच्या लाटेचा अलर्ट देण्यात आलेला आहे। अधिकची माहिती करून आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्या सोबत आहेत। बालाजी, आपण यापूर्वी सुद्धा 2 आठवडे जर पाहिलं तर 38°C तापमानाची नोंद झालेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे। काय अंदाज वर्तवत आहे हवामान विभाग? नक्कीच सध्या राज्यात जे आहे ते तापमानाची पातळी वाढलेली आहे आणि त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, दुपारच्या वेळेस बाहेर पडू नये असं आवाहन करण्यात आलेलं आहे। सरासरीपेक्षा यावर्षी जे आहे ते राज्यात तापमानात उच्चांक असणार आहे। जवळपास कालच सोलापूरमध्ये 39 अंश तापमानाची नोंद झालेली आहे। त्यामुळे पुण्यात देखील मोठ्या प्रमाणात तापमान वाढणार आहे। 1-2 दिवसामध्ये या तापमान वाढीला सुरुवात होईल तशी परिस्थिती सध्या असल्याचं हवामान विभागाने म्हटलेलं आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अधिकची काळजी नागरिकांनी घ्यावी आणि उष्णतेपासून आपला बचाव कसा होईल याची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं। निश्चित, धन्यवाद बालाजी दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर यंदा महाराष्ट्र जास्त तापणार आहे, नागरिकांना काळजी घ्या असं आवाहन करण्यात येत आहे। अजूनही 2 ते 3 महिने बाकी आहेत, फक्त मार्च आहे, एप्रिल बाकी आहे, मे बाकी आहे आणि त्यामध्ये सुद्धा उष्णतेच्या झळा वाढत आहेत आणि त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे। मार्च, एप्रिल, मे मध्ये सरासरीपेक्षा जास्त तापमान असणार आहे असा इशारा सुद्धा हवामान खात्याने दिलाय आणि त्याच पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा अलर्ट सुद्धा जारी करण्यात आलेला आहे। येलो अलर्ट जारी करण्यात आल्याची माहिती आणि त्यामुळे राज्यामध्ये यावर्षी सरासरीपेक्षा जास्त उष्णता असेल, जास्त ऊन असेल आणि त्यामुळे उष्माघाताचा त्रास कुठेतरी होऊ नये, त्यामुळे हे काळजी घ्या असं आवाहन करण्यात आलंय। आणि या संदर्भात अधिकची माहिती दिलेली आहे आमच्या सोलापूरचे प्रतिनिधींनी, पाहूयात। पालिकेने सोलापूर शहरामध्ये जे आहे जे प्रत्येक चौकामध्ये मोठमोठे सिग्नल आहेत त्या सिग्नलवरती मोठ्या प्रमाणात वाहतूक जी आहे ती मोठ्या प्रमाणात होत असते आणि या ठिकाणी उन्हामध्ये नागरिकांना 1.5 मिनिटं जे आहे ते थांबावं लागतं। त्यासाठी आता महापालिकेने एक मोठा निर्णय घेतलेला आहे की पोलीस प्रशासनाने दुपारच्या वेळेस ज्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात ऊन असतं त्यावेळेस जे आहे सिग्नल बंद ठेवावेत असं आवाहन पोलिसांना जे आहे ते महानगरपालिकेने केल्याचं चित्र दिसते। आपण सध्या सोलापुरातील डफरीन चौक परिसरात आहोत आणि या ठिकाणी सिग्नलवरती जे आहेत मोठ्या प्रमाणात दुपारच्या उन्हामध्ये जे आहेत ते नागरिक रस्त्यावरती 1.5 ते 2 मिनिट जे आहे ते थांबत असतात। त्यामुळे एकंदरीत सोलापूर शहराचं जे आहे ते मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे आणि या निमित्तानं नागरिकांना जे आहे ते उष्माघाताचा झटका येऊ शकतो। यासाठी पोलिसांनी दुपारच्या सत्रात सिग्नल बंद ठेवावे आणि त्याचबरोबर जे बिल्डर मंडळी आहेत त्यांनी देखील कामगारांच्या वेळेमध्ये जे आहे ते बदल करावा असं आवाहन महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। आपण जर पाहायला गेलं तर राज्यातील सर्वाधिक तापमान जे आहे ते सोलापुरात नोंदवलं गेलं। काल जे आहे ते शहरात 39.4 जे आहे तापमान ते सोलापुरामध्ये होतं आणि त्यानिमित्तानं आपण जर बघितलं गेलं तर सिग्नल जे आहेत ते बंद ठेवावे असं आवाहन सोलापूर महानगरपालिकेनं जे आहे ते पोलीस प्रशासनाला केल्याचं चित्र आपल्याला दिसून येते। त्यामुळं दिवसेंदिवस सोलापुरात उन्हाच्या झळा ज्या आहेत त्या नागरिकांना सहन कराव्या लागतात। मार्चचा पहिला आठवडा सुरू आहे आणि याच दरम्यान सोलापुरात राज्यातील सर्वाधिक तापमान जे आहे ते नोंदवलं गेलेलं आहे। त्यामुळं एकंदरीत आपण जर बघितलं गेलं तर उष्माघात कृती आराखडा समिती जी आहे ती महानगरपालिकेने स्थापन केलेली आहे आणि यानंतरनं नागरिकांनी कशा प्रकारे उन्हामध्ये काळजी घ्यावी असं देखील आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात येते। त्यामुळे एकंदरीत आपण जर बघितलं गेलं तर येणाऱ्या पूर्ण मार्च महिना असेल, एप्रिल महिना असेल, यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात उन्हाच्या झळा ज्या आहेत ते सोलापूरकरांना सहन कराव्या लागणार आहेत। त्यानिमित्तानं नागरिकांनी कशा प्रकारे काळजी घ्यावी असं देखील आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात येत आहे। कॅमेरा पर्सन तौशिफ शेखसह निकेत गायकवाड, पुढारी न्यूज, सोलापूर। आणि या संदर्भात हवामान विभागाने सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे, पाहूयात।
महाराष्ट्रामध्ये सोलापूरमध्ये सगळ्यात जास्त तापमान नोंदवलं गेलं होतं. 39.2 डिग्री सेल्सिअस हे सोलापूरमध्ये नोंदवलं गेलं होतं. आणि त्याच्या आदले 2 दिवस जर बघितले तर त्यामध्ये सुद्धा पुण्यासह महाराष्ट्रातील बऱ्याच ठिकाणी तापमान हे सरासरीपेक्षा जास्त होतं. आणि येणाऱ्या 2 ते 3 दिवस किंवा येणाऱ्या 5 दिवसांमध्ये 5 किंवा 7 दिवसांचा जर विचार केला तर येणारे 2 दिवस तापमान हे सरासरीपेक्षा कमी किंवा आता जे ट्रेंड चालू आहे त्यापेक्षा 1 ते 2 डिग्री सेल्सिअसने कमी असण्याची शक्यता आहे. आणि त्यानंतर परत हळूहळू ते वाढेल अशी शक्यता आहे. आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात. सिंधुदुर्गमधून आमचे प्रतिनिधी उमेश आपल्यासोबत आहेत. उमेश, आता सध्याचं तापमान तिथे सिंधुदुर्गमध्ये किती नोंदवलं गेलं? येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे, त्या पार्श्वभूमीवर काय आवाहन केलेलं आहे? निश्चितच आपण पाहिलं की सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी असेल, यामध्ये उन्हाच्या झळा वाढलेल्या आहेत. आणि सध्या कणकवली बघितलं तर 35 ते 40 अंश सेल्सिअसमध्ये तापमान सध्याचं आहे. आणि हे अजूनही वाढू शकतं कारण उन्हाच्या झळा वाढलेल्या आहे. आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने खबरदारी घेण्याचे आदेश दिलेले आहेत. जिल्हा प्रशासनाचे आपत्ती व्यवस्थापन त्यांनी खबरदारी घेण्याचे आदेश दिलेले आहेत. काय करू नये असं देखील त्यांनी सांगितलं. उन्हात अजिबात कष्टाची कामे करू नये. चहा, कॉफी, कार्बोनेट, थंड पेय ही घेऊ नका. अत्यंत दुपारी 12 ते 3च्या वेळेस घरामध्ये थांबा असं देखील सांगितलेलं आहे. तशाच पद्धतीने काय गडद कपडे, घट्ट कपडे घालण्यास टाळावे असं देखील सांगितलं. बाहेर तापमान जास्त असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावीत अशा पद्धतीने जिल्हा प्रशासनाने सांगितण्यात आले. पण आपण बघतोय की रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये येलो अलर्ट जारी केलेला आहे. तापमान जास्त वाढत आहे. आज 5 उष्माघाताची देखील शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. आणि ह्या तापमान वाढीमुळे संपूर्ण जे जनजीवन आहे ते सध्याच्या वेळेला दुपारी 12 ते 3मध्ये घरातून कोणी बाहेर पडत नाही तर दिसत. त्यामुळे संपूर्ण काही ठिकाणी रस्ते आता थोडेसे निर्मनुष्य होताना दिसत आहेत. आणि शाळेतील जी मुलं आहेत ते देखील सकाळच्या सत्रात काही मुलांची शाळा सुरू आहे ते मुलं देखील घरी जात आहेत. आणि परीक्षा सुरू असल्यामुळे काही मुलं आपल्या वर्गामध्ये आहेत. आणि अशी एकंदरीत जिल्ह्यातली परिस्थिती आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतली परिस्थिती अशी आहे. पार्श्वभूमीवर काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे. उमेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.